नमस्कार, मी पूनम आणि स्वागत करते आपल्या न्यू अपडेट विथ पूनम या यूट्यूब चॅनलवरती। एखादी साधी आणि सरळ मार्गी किंवा आपण सर्वसामान्य व्यक्ती म्हटले तरी चालेल, हे आयुष्यभर कष्ट करून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक नवीन जग निर्माण करतात। आणि अशा व्यक्ती ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक गटात प्रवेश करतात, म्हणजेच त्यांची वयाची 60 वर्षे पूर्ण करतात, म्हणजेच वृद्ध वयात प्रवेश करतात, तेव्हा त्यांना आर्थिक किंवा शारीरिक मदतीची गरज असते। आणि अशा वेळी ते एखाद्या उत्पन्नाचा मार्ग शोधतात किंवा या वयात जर त्यांची प्रॉपर्टी असेल तर ती मुलांच्या नावे करतात, इन्कमसाठी कोठेतरी गुंतवणूक करतात, त्यातूनही ज्याला आर्थिक ज्ञान आहे ते या वयातही कमवतात। परंतु असेही ज्येष्ठ नागरिक आहेत जे प्रॉपर्टी फक्त कमवतात आणि वृद्ध वयात म्हणजे ज्येष्ठ नागरिक गटात मुलांच्या नावे करून टाकतात। आणि त्याचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे मुले सांभाळतील। प्रत्येक वृद्ध नागरिकाची अपेक्षा या वयात म्हणजे ज्येष्ठ नागरिक वयात म्हणजे 60 वर्ष क्रॉस केल्यानंतर एकच असते की आपल्याला मुलांनी सांभाळावे आणि या वयात आपला आधार ठरतील, हीच अपेक्षा त्यांची असते। परंतु सर्वच मुले असे नसतात, काही मुले असे असतात परंतु सर्वच मुले असे नसतात, सर्वच मुले सांभाळ करत नाहीत। आणि अशा वेळी असे वृद्ध नागरिक निराधार वृद्ध नागरिक ठरतात आणि अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी पडतो तो मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007, म्हणजेच माता पिता व ज्येष्ठ नागरिक याचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007। या अधिनियमामधील आधारासाठी सेक्शन 23 म्हणजे सेक्शन 23 पालकांना व ज्येष्ठ नागरिकांना माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। हा अधिनियम नक्की काय आहे, यात कोणती कलमे येतात, याचा डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेलाच आहे। व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, तेथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहू शकता। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून सेक्शन 23 म्हणजे सेक्शन 23 बद्दल सांगणार आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ताच लास्ट वीकमध्ये हायकोर्टाने दिलेला निर्णय। तर पाहूयात हा निर्णय काय आहे, सेक्शन 23 काय आहे किंवा यातील 2007 या अधिनियमामधील कलमे काय आहेत। तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक याचा वापर कसा व कुठे कराल पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मातापिता व ज्येष्ठ नागरिक कायदा अशा मातापिता किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आला आहे की ज्यांना स्वतःची प्रॉपर्टी किंवा स्वतःची कमाई असून पण हक्क नाही आणि हाच हक्क त्यांना त्यांच्या मुलांकडून मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई किंवा अर्ज करता येतो आणि ती प्रॉपर्टी परत मिळवता येते। म्हणजेच नावे केलेली प्रॉपर्टी म्हणजे मुलांच्या नावे केलेली प्रॉपर्टी ही परत मिळवता येते। याच 2007 अधिनियमाच्या सेक्शन 23 म्हणजे सेक्शन 23 नुसार काय आहे ते पाहूयात। कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने त्या अधिनियमाच्या प्रारंभानंतर त्याच्या मालमत्तेचे हस्तांतरित, मूलभूत सुखसोयी आणि भौतिक गरजा हस्तांतरकाला पुरविल या अटीस अधीन राहून दानाच्या रूपात किंवा अन्य प्रकारे हस्तांतरित केलेले असेल आणि असा हस्तांतरित अशा सुखसोयी व भौतिक गरजा पुरवण्यास नकार देईल किंवा कसूर करील, त्या बाबतीत मालमत्तेचे उक्त हस्तांतरण हे कपटाने किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवी दडपण्याखाली करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि ते हस्तांतरणाच्या विफलकानुसार न्यायाधिकरणाकडून शून्यवत म्हणून घोषित करण्यात येईल। तर हा आज कायदा सांगण्याचं कारण आहे की हायकोर्टाने जी की आपण मागील व्हिडिओमध्ये केस बघितली होती त्या केसबद्दल निकाल दिला आहे। तुम्हाला आठवत असेल, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एका विधवा स्त्रीबद्दल एक केस बघितली होती। एका विधवा महिलेने आपल्या नावावरील सर्व प्रॉपर्टी ही मुलांच्या नावावर केली, अपेक्षा ठेवून मुले सांभाळतील, परंतु काही दिवसांनी मुलांनी सांभाळण्यास नकार दिला। तेव्हा तिने कोर्टात धाव घेतली, सिव्हिल कोर्टात सिव्हिल सूट फाईल केला, ज्यावर कोर्टाने निर्णय घेतला
जे काही मुले आणि आईमध्ये करार झाला होता तो नल अँड अवॉइड करण्याचा म्हणजेच बाद करण्याचा निर्णय घेतला। यामुळे परत ती प्रॉपर्टी आईच्या नावे झाले असावे, परंतु पुन्हा मुलाने सिव्हिल कोर्टात फाईल केली। मुलाने त्यावेळी ही प्रॉपर्टी तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली आणि आईने पुन्हा सेक्शन 23 म्हणजे सेक्शन 23च्या आधारावर देखभाल न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली, ज्यामध्ये मुले आईची काळजी घेत नाहीत म्हणून जे काही कायदेशीर कारवाई किंवा करार असतील त्यांच्यामध्ये झालेले आहेत, म्हणजेच प्रॉपर्टी ट्रान्सफर डीड हा बाद करून पुन्हा निर्णय घेण्यात आला। आईच्या याच निर्णयाला मुलांनी पुन्हा हायकोर्टामध्ये आव्हान केले। मित्रांनो, यावरती हायकोर्टाने निर्णय दिला की मातापिता व निर्वाह कल्याण निधी अधिनियम 2007 सेक्शन 23 मधील सबसेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या हस्तांतरणाचा समावेश आहे, परंतु अशी प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना 2 महत्त्वपूर्ण अटी नमूद असणे गरजेचे आहे, तरच ही प्रॉपर्टी परत मिळवता येते। तर कोणत्या अटी आहेत? ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर करणार आहात म्हणजे त्यांची मुले किंवा जवळचे कोणीही नातेवाईक ज्याच्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे त्यांना पालकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे किंवा काळजी घेणे गरजेचे असेल आणि या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास अपयशी ठरत आहेत आजकालची मुलं मुली। तर मित्रांनो, या अटी पूर्ण असतील तरच झालेले सर्व करार हे रद्द होतील आणि वरील केसमध्ये हेच नमूद केले नव्हते, म्हणूनच या केसमधील निकाल हा मुलांच्या बाजूने लागला ना पालकांच्या बाजूने लागता, किंवा वरील केसमध्ये सांगायचं म्हटलं तर त्या विधवा स्त्रीच्या बाजूने न लागता मुलांच्या बाजूने हा निर्णय लागला। कारण याचं महत्त्वाचं कारण होतं त्या महिलेने जेव्हा प्रॉपर्टी ट्रान्सफर करणार तेव्हा या गोष्टींची किंवा या अटींची पूर्तता केली नव्हती। जर तुम्ही इथून पुढे जर आपली प्रॉपर्टी मुलांच्या नावे करणार असाल तर या अटींची पूर्तता नक्की करा, म्हणजे या अटी नमूद नक्की करा। त्याआधी अधिनियम कायदा 2007 काय आहे नक्की समजून घ्या। त्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे व्हिडिओची, डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओची, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन ही पाहू शकता। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।